नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट बाय फास्ट मेथड म्हणजे काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढणार खूप कमी सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढणार आहोत। बघा आता ती पद्धत काय मित्रांनो, ही पद्धत माहित असण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहित असल्या पाहिजेत। काय 1 ते 10 चे आपल्याला वर्ग माहित असले पाहिजेत। 1 ते 10 चे वर्ग मी लिहिले तिथं माहिती आहेत आपल्या सर्वांना। बघा आता आपण एका उदाहरणासोबत आपण ती पद्धत समजून घेऊया। बघा आता उदाहरण काय मित्रांनो, 1089 बरोबर, हे उदाहरण आहे बरोबर, याचे आपण समजून घेऊ। बघा काय करायचं मित्रांनो, शेवटीपासून 2 अंक घ्यायचे। बघा शेवटपासून 2 अंक घेतले याला असं डॉटेड ह्याला भाग द्यायचे बरोबर। फक्त 2 ना, इकडे किती अंक असतो आपल्याला घेऊन देणं नाही, 2 अंक। बघा आता मित्रांनो शेवटी किती अंक आहे मित्रांनो, 9। किती शेवटी 9 कुणा शेवटी येते मित्रांनो, कुणा शेवटी येते, 3 च्या वर्गात शेवटी एक येते आणि 7 च्या वर्गात येते बरोबर आहे। किती 3 आणि 7, मग मी तर किती लिहिणार 3 आणि 7, म्हणजे आपले हे एकक स्थान आले। 3 किंवा 7 हे एकक स्थानचा, उत्तराच्या एकक स्थानचा बरं का, वर्गमूळाच्या 3 आणि 7 बरोबर। आता पुन्हा इथे किती राहील 10। आता मित्रांनो 10 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो, 10 च्या आधीची 9। 10 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती, परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे 9 आहे ना, मग 9 चा वर्गमूळ किती मित्रांनो, 9 कुणाचा वर्ग आहे 9, 3 चा, बघा मी 3 लिहिलं बरोबर। आता 3 च्या पुढील संख्या घ्यायची, किती असते 4, त्याचा गुणाकार करायचा, किती येते 3 चौक 12, किती आलं 12। आता हे 12 खूप महत्वाचं आहे। 12 झाला आपला रेफरन्स नंबर, काय झाला रेफरन्स नंबर। आता बघा हे 12 आणि या 10चं कंपॅरिझन करायचं, 12 आणि 10चं कंपॅरिझन करा। 12 पेक्षा 10 कसे लहान आहेत का मोठे आहेत, नक्कीच लहान आहेत, म्हणून इकडली लहान संख्या घ्यायची। किती 7 आणि 3 मध्ये कोणती संख्या लहान 3, आणि आपलं हे किती आलं मित्रांनो 3, म्हणजे 1089 चं स्क्वेअर रूट किती 33। मित्रांनो आणखी काही गणितांना आपण समजून घेऊया। बघा मित्रांनो आता 169 किती 169। आता 169 चा विषय काय मित्रांनो, 2 अंक सोडून भाग पाडून घ्यायचे। 9 कुणा शेवटी येतं मगाच 3 आणि 7 च्या, बघा 3 आणि 7 लिहिलं मी बरोबर। आता हे विषय संपलाय। आता इथं किती 1, आता 1 कुणाचा वर्ग आहे का, आहे 1 चा वर्ग, मग हे 1 लिहायचं, गुणिले किती त्याच्या पुढली संख्या 2 बरोबर। 1 गुणिले 2 किती आलं 2, म्हणजे रेफरन्स नंबर काय आला मित्रांनो 2 आला। 2 चा आणि 1 चं कंपॅरिझन करा, 2 मोठे काय, 2 पेक्षा 1 मोठे का लहान आहे, लहान आहे, म्हणजे आपण किती घेणार इकडे 3 घेणार, आणि ही संख्या आपलं दशक स्थान, किती आलं उत्तर 13। बघा 13 चा वर्ग आहे का नाही 169 आहे। त्यानंतर पुढील बघूया मित्रांनो, पुढील उदाहरण आहे 1296, किती 1296। आता याच्यामध्ये पण सेम करायचं, काय मागून 2 अंक घ्यायचे, पुन्हा भाग पडायचं बरोबर। आता बघा शेवटी 6 कुणाचे येते मित्रांनो, बघा शेवटी एक तर 4 च्या येतं नाहीतर 6 च्या येतं, एक तर 4 च्या नाहीतर 6 च्या। आता बघा पुढे किती आहे 12। आता 12 च्या आधीचा पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो, 12 च्या आधीची, बघा 12 च्या आधीची 9 आहे, म्हणजे 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग, मग 3 च्या पुढील संख्येने त्याला गुणायचं, किती 3 चौक 12, म्हणजे 12 आपल्याला रेफरन्स नंबर। मित्रांनो बघा ह्याच्या आधी आपली 12 पेक्षा लहान तरी यायची नाही मोठी तरी यायची, पण आता 12 ला 12 आलंय बरोबर। आता कंपॅरिझन तर होणार नाही, मग जर सेमच संख्या असेल रेफरन्स नंबर आणि वरली संख्या सेमच असेल तर पण मोठाच अंक घ्यायचा, किती मोठा अंक, म्हणजे इथे 6 येणार आणि इथले हे 3, म्हणजे 1296 चा वर्ग किती आला मित्रांनो, वर्गमूळ किती आलं 36। त्यानंतर पुढील गणित बघूया। 9801 बरोबर। आता ह्याच्यामध्ये पण तेच करायचे मित्रांनो, शेवटून 2 अंक घ्यायचे आणि भाग पाडायचे। बघा पुढे शेवटी किती आलं 1 आलं, 1 कुणा शेवटी येतं मित्रांनो 1 9 च्या वर्गाच्या, बघा किती 1 च्या आणि 9 च्या। आता पुढे काय 98 कुणाचा वर्ग आहे का नाही, मग 98 च्या मागचा वर्ग बघायचा, किती 81 कुणाचा वर्ग मित्रांनो 9 चा, मग 9 च्या पुढल्या संख्येने त्याला गुणायचं, 9 गुणिले 10, किती 9 गुणिले 10 किती येतं मित्रांनो 90, म्हणजे 90 आला आपला रेफरन्स नंबर। काय आला 90 आला रेफरन्स नंबर। 90 पेक्षा 98 कसे मित्रांनो मोठे आहेत, म्हणून मी मोठी संख्या घेणार, आणि इथले 9 ला 9, म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो 99, म्हणजे 9801 चं वर्गमूळ किती आलं 99। त्यानंतर पुढील गणित बघूया मित्रांनो। बत्तीस 49 मित्रांनो तीच पद्धत, शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला
ह्याचं लाईन मारायची. पुन्हा बघा आता एकक स्थानचा अंक बघा 9. 9 कुणा कोणा शेवटी येते 3च्या आणि 7च्या. 3 आणि 7च्या सेम बरोबर. पुन्हा आता 32च्या आधीचं पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो 32 पेक्षा लहान 25. 25 कुणाचा वर्ग मित्रांनो 5चा. 5च्या पुढील संख्येनं गुणायचं. 5 सख 30. आता हा आपला रेफरन्स नंबर. 30 पेक्षा 32 कसं आहे मोठे. मोठे म्हणल्यावर 7 घ्यायचं आणि 5 ला 5 म्हणजे 57चा वर्ग किती आहे 32 49. आता यानंतर आपण पुढील काही गणित बघूया. स्टॉप मित्रांनो. आता 5 अंकी संख्येचं वर्गमूळ बघूया. सेम पद्धत काहीच करायचं नाही मित्रांनो. सेम काय 2 संख्या बघायच्या बघितल्या भाग पाडायचे बरोबर. बघा आता एकक स्थानी किती अंक आहे 9. 9 कुणा कोणा शेवटी 3 आणि 7च्या. हे 3 आणि 7 बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो बघा 246 किती आहे 246. 246 कोणाचा वर्ग आहे का नाही. 246च्या पाठीमाग कुणाचे वर्ग आहेत बघा. आता 256 झाला 16चा आणि 225 झाला 15चा. 256 जास्त होतं 225 कमी होते. 225 चालते 16चा आणि हा 15चा वर्ग आहे. म्हणजे आता मी किती घेणार 15. 15 गुणिले 16 किती 15 गुणिले 16 आपला रेफरन्स नंबर काढताय. 16 पंचे 80 हातच्याले 8 16 1 16 16 8 24 किती 240. 240 आला आपला रेफरन्स नंबर. आता रेफरन्स नंबर पेक्षा हे कसं आहे मोठं आहे. मोठे म्हणल्यावर आपल्याला 7 घ्यावं लागेल किती 7 आणि हे 15ला 15 म्हणजे किती आलं उत्तर मित्रांनो 157 आपलं उत्तर आलं. दुसरं गणित बघूया मित्रांनो. बघा सेम पद्धत शेवटचे 2 अंक घ्यायचे रेष मारायची. आता मित्रांनो एकक स्थान किती 6. 6 कुणाकोणाचं येते 4 आणि 8चं किती 4 आणि 6चं 4 आणि 6चं मित्रांनो. आता बघा पुढं 112. आता 112 कुणाचा वर्ग नाही. 112च्या पाठीमाग कुणाचा वर्ग आहे मित्रांनो 112च्या पाठीमाग डायरेक्ट 10चा वर्ग किती 100 किती 10चा वर्ग 100 म्हणजे मी 10 घेणार गुणिले 10च्या पुढील संख्येनं गुणायचं. 10 गुणिले 11 किती येईल 110. मित्रांनो हा आला रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर पेक्षा 112 कसं आहे मोठं आहे. मोठं आहे म्हणल्यावर आपल्याला इकडली मोठी संख्या घ्यावं 6 घेतली बरोबर आणि इथले 10 म्हणजे कितीचा वर्ग आहे मित्रांनो हा 106चा वर्ग आहे. आणखी 2-4 उदाहरण आपण बघूया मित्रांनो. बघा आता या संख्येचं 2 अंक सोडून बरोबर शेवटी किती मित्रांनो 1 आहे. 1 कुणा कोणा शेवटी 1च्या आणि 9च्या. मी इथे किती लिहिणार 1 आणि 9 लिहिणार. आता पुढे 79 किती 79. 79च्या अलीकडला वर्ग कोणता मित्रांनो 64. 64 कितीचा वर्ग आहे मित्रांनो 8चा बरोबर. 8च्या पुढील संख्येने मी गुणणार त्याला 8 9 72 हे आला आपला रेफरन्स नंबर. आता रेफरन्स नंबर पेक्षा 79 कसं आहे मोठं आहे. मग मी ह्याच्यातलं मोठं घेणार हे 9 घेतलं आणि इथले आपले 8 म्हणजे आपलं वर्गमूळ किती आलं मित्रांनो 89. यानंतर पुढे बघा मित्रांनो 2 अंक सोडून रेष मारणार. आता एकक स्थानचा अंक किती आला 9 आला. 9 म्हणल्यावर 3 आणि 7 आता लक्षात आलं असेल तुम्हाला 3 आणि 7 ठेवायचं. पुन्हा आता इथे किती आलं 136. 136च्या आधीचा वर्ग कोणता आहे 11चा वर्ग बघा 121. 12चा वर्ग 144 बघा. 11चा वर्ग 121 12चा वर्ग 144 म्हणजे मी इथे किती घेणार मित्रांनो 11चा वर्ग म्हणजे 11 आणि आपलं काय पुढे ट्रिक मध्ये 11 गुणिले त्याच्या पुढची संख्या 12. 11 गुणिले 12 किती येईल मित्रांनो हे 132 बरोबर आहे. आता 132 हा आपला रेफरन्स पॉईंट. रेफरन्स पॉईंट नंतर किती मोठं का छोटं आहे मोठं 136 म्हणजे मोठे म्हणल्यावर मोठं घेणार मी बरोबर. किती आलं हे 11 आणि 117चा वर्ग आहे किती 13,689. पुन्हा 77 44 बघा 4 कुणा कुणा शेवटी येतो मित्रांनो 2च्या आणि 8च्या 2 आणि हे 8 बरोबर. पुन्हा आता 77 कुणाचा वर्ग आहे का मित्रांनो नाही. त्याच्या मागची संख्या बघा 64 कुणाचा वर्ग आहे ते 8चा हे 8 8च्या पुढील संख्येनं गुणायचं 8 9 72 हे आला रेफरन्स पॉईंट. 72 पेक्षा 77 कसं आहे मित्रांनो मोठे म्हणल्यावर आपल्याला मोठी संख्या घ्यावं लागेल. हे मोठं घेतलं पुन्हा हे 8 ला 8 म्हणजे हा 88चा वर्ग आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपलं फास्ट मेथड न स्क्वेअर रूट काढायचं काही सेकंदातच निघतं. तुम्ही प्रॅक्टिस जर केली एकदम फास्ट मध्ये उत्तर निघतं. धन्यवाद. आमचं धन्यवाद.